जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलो आहे ब्रह्मगिरी पर्वताला भेट द्यायला। नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागे हा जिल्हा। हा जो दिसतो ना मागं, हा ब्रह्मगिरी आणि हा इकडं हा इकडं तो मागं दिसतो ना सोडका माझ्या पाठीमागं, हा समोर तो पण एक किल्ला आहे आणि आपल्याला हा ब्रह्मगिरी किल्ला पाहिजे। ह्या रोडने येतो आपण वरती आणि या साईडला पार्किंग आहे आणि बरोबर इथं समोर या साईडने आपल्याला जायचं आहे किल्ल्यावरती। या रोडने सरळ वरती ब्रह्मगिरी किल्ल्यावरती पर्वतावरती ब्रह्मा सावित्री मंदिर आहे आणि या स्टेप्सने जायचं वरती। हे समोर महत्त्वाची नोटीस, ब्रह्मगिरी पर्वतावरती वन्य प्राण्यांचे अस्तित्व दुपारी। हे माहिती आणि इकडनं जायचं आपल्याला। आणि हे बघा, नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपले दत्ता भाऊ, त्यानंतर आपल्यासोबत बऱ्याच किल्ल्यांवरती आलेले आणि सध्या आवड निर्माण झालेले आपले विकास भाऊ, आणि हे पाठीमागं आपले मागणे येतं ते हळूहळू काने काका, आणि हे आमचे नवीन मित्र नवीन नाही आहेत, मित्र जुनेच आहेत, पण त्यांनी पहिल्यांदा ट्रेक जॉईन केला आहे, तानाजी भाऊ आपले पोकळे। तर चला ब्रह्मगिरी पर्वत कसा आहे भाऊ आपण। इथं आलो की हे वन विभागाचं तिकीट काउंटर आहे, प्रत्येकी 30 रुपये आणि या रोडने जायचं वरती। हे बघा आपण किती ॲक्टिव्ह कार्यकर्ते घेऊन चाललोय बघा सोबत, किती फास्ट चालतंय बघा, खूप ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आपले। त्यामुळे आपण आता आज संध्याकाळी पोहोचाल का काय वरती सांगू शकत नाही, परंतु आपल्याला इथं वरती पोहोचायचं आहे। हा तो अंजनेरी किल्ला, मारुतीरायाचं जन्मस्थळ। हा आपला ब्रह्मगिरी इथून चालू होतो, या साईडला इकडं कुठेतरी थांबतोय आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बिबट्या सुद्धा आहेत। थोडं एक 10 मिनटं चालून आलो ना, इथं दुर्गा मातेचं मंदिर छोटंसं, आणि आपल्याला इकडनं जायचं वरती। हे बाई ह्या बाजूने ना मेडघर किल्ल्याला जायला रोड आहे, आपल्याला इकडे जायचं आहे ब्रह्मगिरीवरती। आणि हे बघा ब्रह्मगिरी पर्वत आपला, आणि या साईडला मेडघर किल्ला आहे। हे बघा या बाजूने आलो आपण आणि ह्या साईडला मेडघर किल्ला जायचं आहे या बाजूला। थोडं पुढं चालत आलो ना, मुक्तादेवीचं मंदिर, हे बघा इथं एक मंदिर लागलंय आपल्याला, तर ते काय ते बघून येऊ जरा आपण। इकडनं रोड आहे, त्याला जाऊन बघून येऊ जरा। मंदिर या बाजूला आहे, हे बघा इथं वरती दिसतंय। इकडं काहीतरी आपण ते पहिलं पाहू। दत्ता भाऊ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही ना काहीतरी नवीन बघतच असतात, तर ते आपल्याला इकडे घेऊन आलेले। इथं काहीतरी आहे म्हणत, आणि अरे वा वा वा, खूपच सुंदर अशी विहीर पहा।
हे बघा इकडे ते विहीर आणि या साईडला ते मंदिर बहुतेक. पायऱ्या त्याच्या चढायच्या. पोखर वाडा आहे. बघा या वाड्यामध्ये या मूर्त्या बघा कशा आहेत. या साईडने आलो वरती आपण आणि इथं एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर. हे बघा ह्या पायऱ्या नंतर आता चेंज झाल्यात पुढे, इथून पुढं पायऱ्या. हे बघा इथे ही नागाची कृती आणि ही महादेवाची पिंड. इथं मंदिर ते त्र्यंबकेश्वराचं आणि आलो आहे आपण वरती ह्या पायऱ्या चढून. हा समोर आपला पर्वत आणि ह्या अशा पायऱ्या आहेत. काय बघा हे इथं ना, इथून पण रेलिंग आहे. असं 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 इथून आणि मग इथून रेलिंग आहे आणि मग नंतर वरती जायचं आपल्याला. ह्या पायऱ्या चढून आलो वरती आणि हे बघा ह्या साईडने जायचं आहे वरती आपल्याला. इथं पहा कसं आहे आणि बरोबर त्याच्या इकडे उजव्या साईडला आहे ना, इथं गुफा आहे. ते हे बघा ही गुफा पाहू आपण. पाणी बाहेर येण्यासाठी. मोठी आहे आतमध्ये बरीच आणि तिथे मूर्ती एक बहुतेक इथून लक्ष ठेवायला असेल. ह्या जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत. हे बघ हे असं हे चढून आपण आलो वरती. हे आपले विकास भाऊ काणे काका आणि वरती आल्यानंतर खूप मोठी अशी मारुतीरायाची मूर्ती लागली. हे बघा खाली हातामध्ये पकडलेलं बघा त्या राक्षसाला. ही मारुतीरायाची मोठी मूर्ती लागली आपल्याला इथं आणि परत ह्या कातळमधनं सरळ वरती जायचं. वरती एक मूर्ती आहे ती एक पाहू आपण. हा थोडासा अवघड पडा आहे. एकदम सरळ वरती बाहेर आहेत. हे बघा हे बघा वरती चढून आलो ना, ह्या अवशेषावरनं दिसतंय आपल्याला इथं तटबंदी होती इथं. सोपे सोपे चढ. हे बघा हे हे
त्याच्यावरनं इथं तटबंदी होती अजून वरती आणि तिथे एक गुहा तयार करण्याचा प्रयत्न पण अर्धवट आहे. आणि थोडंसं पुढं आलो की बा कोरीव अशा मूर्त्या आणि हे आतमध्ये मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. कोरीव दगडामध्ये कोरीव आहे एकाच दगडामध्ये आणि इथे खाली पिंड महादेवाची आणि इथून या बाजूने सगळं तिकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि इकडे प्रयत्न केलाय. हे बघा या साईडला ही तटबंदी इकडे हे आणि आपल्याला सरळ जायचंय. तर समोरचं कोरीव बांधकाम पाहू पण त्याच्या आधी पाहा या साईडला एक मारुती रायाची मूर्ती आणि पुढे एक मूर्ती आहे आणि जवळजवळ एका दरवाजापासून आलोय आपण असं म्हणायला काय हरकत नाही. पूर्ण काचा पडून कसं तयार केलं. हा खाली दरवाजा आहे हे बघा. हा खाली छोटा दरवाजा आहे. पूर्ण काचा फोडून बघा कसं केलं तयार. हा पुढचा दरवाजा मस्त कोरीव असा दरवाजा आहे. हा हत्तीशिल्प हे पहा वरती पण 2 कोरीव शिल्प आहेत आणि अजून वरती पण आहे. हा एक दरवाजा आणि याच्या साईडला एक मूर्ती आहे देवीची होती. आणि ह्या पण जरा थोड्या अवघडच आहेत पायऱ्या खूप. आणि हे बघा या साईडला एक देवडी आहे आणि एक ह्या साईडला देवडी आहे. हे बघा ही देवडी. हा बघा दरवाजा. ही देवडी आता पाहिजे आपण. तेव्हा कसं बनवलंय आणि हे बघा ह्या पायऱ्या चढून जायचं आपल्याला वरती एकदम. आणि बहुतेक वरती गेल्यानंतर आपण पोहोचल. वरती गेल्यानंतर व्हिडिओ चालू करूया. ह्या कातात कोरलेल्या ह्याच्यातनं वरती आलो आपण. आणि इथं बघा कशा कोरीव पायऱ्या आहेत. हा बघा हे अशा कोरीव पायऱ्या वरती गेलेल्या आहेत. सो इकडे जायचं आपल्याला आणि वरती पण डोंगर आहे काहीतरी इकडे जुने अवशेष. पायऱ्या चढल्यावरती की तटबंदी आहे. इथे एक मंदिर लागले. एक वास्तू कोठार आहे धान्याचं. हा ब्रह्मगिरीकडे वरती जातो आणि या साईडला वरती वास्तूचं कोठार आहे ऐतिहासिक. आपल्याला इकडे जायचं ब्रह्मगिरीकडे. बहुतेक ह्या डोंगरांनी वरती जायचं इकडनं.
या डोंगराने इकडनं लोक जातात तिकडनं. आणि इथं पिण्याच्या पाण्याचं कुंड आहेत. इथे आहे हे बाबांचे खालते पाहिलं ना इथून या घरांपासून ते धान्याचं क्वार्टर इथे. आणि हा किल्ला हे बघा इकडनं आलो आपण आणि या साईडने जायचं आपल्याला. इकडं खाली इकडे हे मंदिर दिसतं ना, इकडे जायचं या साईडने असं चालत. आणि नंतर मग परत या साईडने आपण इथे एक मंदिर आहे तिकडे जाणार आहे. तर चला पहिले ह्या साईडने जाऊयात. ज्या मंदिरावरनं नाव पडलं ब्रह्मगिरी पर्वत त्याच्या जवळ आलो आपण. शिल्प बघा कसं आहे. हे गंगा गोदावरी मंदिर आहे. हे गंगा गोदावरी मंदिर आणि हे बघ ब्रह्मगिरी मंदिर लिहिलं. गंगा गोदावरी मंदिर. हे पाहितलं आपण ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन घेतलं आता. आणि त्याच्या ह्या विरुद्ध साईडला बरोबर इथे आहे ना पाण्याचा टाका आहे जुना. भरपूर जुना टाका वाटतं हे. आणि बरोबर इकडनं आपल्याला सरळ जिथं मूळ गंगा आहे त्या साईडला तर इकडे जायचं आपल्याला. इकडे उजव्या साईडला एक वाडा दिसतोय बांधलेला आणि त्याच्या समोर इथे एक पिण्याच्या पाण्याचं कोरीव असं पिण्याच्या पाण्याचं टाक आहे. आणि आपल्याला जायचंय त्या समोर. मूळ गंगेचा जिथं उगम झालाय ना त्या ठिकाणी आलोय आता आपण. गौतम ऋषींनी इथंच बसून तपश्चर्या केली होती. गोदावरीचा मेन जिथे उगम झाला ते ठिकाण. तर त्याला आपण त्यांच्याकडनं ऐकू. हे पाणी आहे मेन गोदावरीचं मूळ ठिकाण जिथे तिचा उगम झालेला आहे. ये देखो ये गंगा का जन्म उधारी मैया का. ये गंगा का जन्म ये गंगा का जन्म उधारी मैया का जन्म स्थान. उन्हें गंगा बोला जाता है, उन्हें उधारी बोला जाता है. ये देखो जो बाजू में है ये गौतम ऋषि उनकी पत्नी अहिल्या थी. ये गौतम ऋषि उनकी पत्नी अहिल्या थी जो उनसे हंसते जो गो हत्या हुई. ये देखो वो हत्या का सबूत बताए वाला ये किसने, ये गौतम ऋषि हंसते हुई थी वो हत्या. इसलिए उनको शराप लगाया, पातक लगाया. उसने 12 वर्ष तक किया, उधारी प्रसन्न किया. 3 पेड़ गुलाल के जो अपने पीछे गुलाल का जड़ है, ये वाला एक जो मेरे पीछे
ये वाला 2, ये गौतम ऋषि के पीछे 3, ये तीनों पेड़ों से गंगा जी का जन्म लेना पड़ा। उन्हीं गंगा बोला जाता है, उन्हीं गोदावरी बोला जाता है। गौतम ऋषि ने ये कुंड में स्नान किया, उसका गो हत्या का पातक चला गया। फिर यहाँ से कुंड में गौतम ऋषि ने स्नान किया, उसका गो हत्या का पातक चला गया। फिर यहाँ से जलवा अदृश्यों के रुखों के यहाँ से नीचे जहाँ पे गौमुख है वहाँ गौमुख में जाती है। गौमुख से आगे शिव जटा पे, जटा से फिर गंगाधर बोला जाता है, वो गंगाधर से निकलता है। गंगाधर से खाली कुशोर से कुंड पे आगे बड़ा मंदिर में नासिक पंचमुख में उसका पत्रा पड़ा है। फिर नांदेड़, पैठान, आंध्र पे गया, राजमंड्री पे गया। यहाँ पे स्टार्टिंग हुआ, उत्पत्ति गोदावरी मैया से शुरुआत हुई है। इसलिए उनसे हस्ते वो हत्या हुई, गोदावरी को बुलाना पड़ा। इसलिए अपने हाथ से कुछ हो गया, अपने माता पिता के हाथ कुछ हो गया, या गंगा की पूजा, गौ की पूजा करके ये तीर्थ यात्रा पूर्ण किया जाता गंगा के दरबार में आके। इसीलिए आप लोग इतना दूर से आया, इतना शरीर में कष्ट लेके आया, इतना खर्च लेके आया, बोले गंगा मैं करके आया के नहीं गंगा जी के दरबार में। भाडा थोडा खर्च करून आले, 200-400 रुपये भाडा थोडा खर्च करून आले गंगेच्या ठिकाणी। फक्त गंग्याला 5 प्रकारचं दान म्हणजे वेलेदान, वस्त्रदान, दरदान। गंग्याला साडी, तिच्या जन्माच्या ठिकाणी आलो ही पूजा करून गंगा आपल्या घरात नेत असतात। आज किती कशासाठी वापरतात? सत्यनारायण घरपूजा, घरबंदी याला वापरायचं असतं। सत्यनारायण घरपूजा, घरबंदी याला वापरायचे असते। आपल्या घरामध्ये 4 कोपरे चित्रायचे असते। शेतात आपल्या हिरीमध्ये, बारामध्ये, बोरोमध्ये टाकायचे असते। आपण आंघोळ करतो त्या आंघोळीमध्ये टाकायचं असतं। घरामध्ये कोणी आजारी माणूस पडला तिला ती गंगा दिली जात असते। घरामध्ये सुख शांतता राहावी आणि ही पूजा करून गंगा आपले घरात नेत असतात। हे तिचा जन्माचा ठिकाण आहे, सुरुवात तिथून झालेली आहे। कोणी गंगा म्हणते जातात, कोणी गोदावरी म्हणते जातात, हे तिचं दर्शन आहे। तर आधी आपल्या पत्नीने बघा इथं येते जिथं गंगेचा उगम झाला ते, त्यानंतर तिथून गंगा इथं येते ब्रह्मगिरीच्या इथं, आणि मग इथून गायब होऊन ती डायरेक्ट इथं ह्या महादेवाच्या जटाचं मंदिर आहे इथं जाते, आणि इथून गायब होऊन इथनं पलीकडं गंगेचं एक अजून एक स्थान आहे, आपण जाणार तिथं निघते आणि तिथनं मग डायरेक्ट मग ती नाशिकमधनं पुढे जाते। तर असा हा गंगेचा इतिहास आहे। आलो आहे आपण जटा मंदिरापाशी, आज जाऊन पाहूयात कसं आहे ते। हे पहा, हे खडकात जे दिसतंय ना तुम्हाला, हे समोर साक्षात महादेवाने इथे जटा पडलेली आहे आणि त्याचे हे वन आहे तिथं। हा बघा, तुम्हाला जुन्या पायऱ्या दाखवतो। हे आता रेलिंगनी लोक इकडनं उतरतात एखादी, काय हे रेलिंगनी उतरतात एखादी, आणि ह्या शेजारी ही जी आहेत ना, ह्या जुन्या पायऱ्या आहेत शेजारच्या, बघा ह्या शेजारच्या ह्या जुन्या पायऱ्या आहेत बघा, कशावरती सरळ स्ट्रेट वरती आहेत, आणि ह्या रेलिंगच्या वेगळ्या आहेत। इकडे ब्रह्मगिरी पर्वताकडे गेलतो आपण, आणि आता आपल्याला जायचंय गंगाद्वार या साईडला। इकडनं ब्रह्मगिरीवरून आलो आपण,
आणि इकडे समोर गंगाद्वार. खूप सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती पहा. इकडे उजव्या बाजूला 108 महादेव अहिल्यादेवी गौतम ऋषी गुफा या साईडला आहे. समोर जाणार आहे आपण तिकडं. आधी इकडं गंगाधरावर जाऊन येऊ. हे बघा, जिथं शिवानी जटा आपटली ना तिथं गोदावरी जी गायब होती ती डायरेक्ट इथे. आणि आता आपण आलोय स्वयंभू 108 शिवलिंगाच्या इथे, अहिल्यादेवी आणि गौतम ऋषी यांच्या गुफेच्या तिथे. आलो आहे आपण गुफेच्या आतमध्ये आलो आहे. आणि हे बघा, हे समोर जे दिसत आहेत ना, हे 108 स्वयंभू शिवलिंग आहेत. तर त्यांच्याकडनं आता आपण माहिती ऐकूया त्याच्याबद्दल. देखिए, जितने आपको पुष्प दिखाई दे रहे हैं इनके नीचे सारे शिवलिंग 108, बीच में गौतम ऋषि और उनकी पत्नी अहिल्या, प्रभु श्री राम जी के चरणों से उद्धार हुआ था वो अहिल्या, तो दोनों पति पत्नी ने मिलकर यहाँ 108 शिवलिंग की पूजा की, क्योंकि उन्हें गोहत्या का पाप लगा था गौतम ऋषि. उस समय के पुरातन शिवलिंग और सामने शेषनाग और कृष्ण. प्रणाम कर लीजिए सभी. इकडं आपण गौतम ऋषींची ते 108 शिवलिंगांची गुफा पाहिली या साईडला वरती. आणि आता इकडनं ह्या डावीकडच्या साईडने आता आपण जाणार आहोत गोरखनाथांच्या गुफेकडे. त्र्यंबकेश्वर मंदिर दिसतंय का बघू आपण. दिसतंय बघा इथे, हे मेन त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये हे. हे पहा, इथे गुप्तगंगा, इथे गुप्तगंगा गुप्तगंगा आणि ही गोरक्षनाथ गुफा.